ओम राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. आजपासून आपल्या महाशिवरात्र सप्त्याला सुरुवात झालेली आहे. महाशिवरात्र आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं, महाशिवरात्रीला आपण जे स्वामींबरोबर जायचो, कळलं ना, आपला 3 दिवसाचा कार्यक्रम सप्ताह असायचा, म्हणजे एकूण सगळे 5 दिवस व्हायचे. पण ह्यामध्ये आपण सगळ्या ज्ञानाच्या संदर्भात सगळ्या गोष्टी आपण शिकत होतो, कळलं की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाप्पाने आपल्याला काय शिकवलं? शिवो भूत्वा शिवम यजेत. तुम्हाला महाशिवरात्र साजरी करायची आहे ना, मग काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी शिव व्हायला पाहिजे. म्हणजे स्वतः ती स्थिती प्राप्त करा आणि बस त्याची पूजा अर्चा करा. पण त्या पूजा अर्चा करताना प्रथम त्याचं खरं ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. आणि तेच महाराजांनी आपल्याला शिकवलं. अनेक वर्ष आपण महाराजांच्या सान्निध्यामध्ये आपल्या कणेरी मठावर जायचो, तिथे आनंद अनुभवायचो, कळलं की नाही. आणि विशेष म्हणजे त्याच्या संदर्भात अनेक प्रवचनं झालेली आहेत, कळलं. आणि विशेष म्हणजे आज आणखी महत्त्वाचा दिवस म्हणजे आज महाशिवरात्र पण आहे. आणि योगायोगाने आज तारीख आलेली 15 फेब्रुवारी. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 15 फेब्रुवारी हे शरीर जे आहे ना, कळलं की नाही, मदभाग्याने मनुष्य देह प्राप्त झाला आहे जीवात्म्याला. आणि हा जीवात्मा मनुष्य देह धारण करून या भूतलावर आला. आणि भूतलावर आल्यानंतर पूर्वपुण्याई लहानपणापासून आजोबांचा सहवास मिळाला, पुजारी आजोबा असलेले. आणि पुजारी आजोबांकडून पूजा अर्चेचे संस्कार मिळाले. सुदैवाने शाळा पण अशी मिळाली की ज्या शाळेमध्ये भगवद्गीता आणि रामरक्षा यांचं चॅन्टिंग व्हायचं, पाठांतर व्हायचं, कळलं की नाही. आणि त्यानंतर पुढे काळसिद्धेश्वर महाराज सद्गुरू म्हणून मिळाले. बस तोच प्रवास चालू आहे, कळलं ना. आणि दुसरं कसं असतं, ही लीला आहे. लीला आपल्याला भगवंताबरोबर आनंद अनुभवायचा आहे ना. आपण देह धारण करून या भूतलावर आलो आणि आपली आपली भूमिका आपण बजावतोय, कळलं की नाही. आता मग विशेषतः मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आपल्याला कुठली भूमिका हे करायची असते? हां, ठीक आहे, आपल्याला प्रपंच तर करायलाच पाहिजे, कळलं की नाही. कारण गृहस्थ झाल्याशिवाय अनेक प्रकारच्या पूजना तो अधिकारी होत नाही. आणि मग गृहस्थ झाला म्हणजे कसं, पती आणि पत्नी कुठली पूजा अर्चा करायची झाली आणि मग कपल लागतं. कपल म्हणजे जोडप्याने पूजा करावी लागते, कळलं की नाही. ते कार्य सुद्धा महाराजांनी आमचं केलं. आमचं लग्न सुद्धा महाराजांनीच लावून दिलं, कळलं की नाही. आणि मग त्यानंतर कशा पूजा अर्चा सुरू झाल्या, कळलं ना. कारण आपण कुठलीही जी पूजा करतो ना, म्हणजे अनेक उपासना करतो बघा. सूर्योपासना, चंद्र उपासना, विद्युत उपासना, पंचमहाभूतांची उपासना, या सगळ्या उपासना करताना जोडप्याने असावं लागतं, कळलं की नाही. म्हणजे जोडप्याने म्हणजे इथे प्राधान्य कशाला दिलं? स्त्री आणि पुरुष हे एकच आहेत. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि काय सांगितलं मनु आणि शतरूपाला? तुम्ही दोन नाही आहेत, तुम्ही माझीच रूप आहात, तुम्ही एकच आहात. म्हणजे स्त्री पुरुष हा भिन्नत्व नाही. भिन्नत्व फक्त स्थूल देहामध्ये आल्यानंतर भिन्नत्व दिसून येतं, पण सूक्ष्मामध्ये सगळे एकच आहेत. तर आज महाशिवरात्र आहेच, कळलं ना. पण विशेष म्हणजे आज माझ्या वाढदिवसानिमित्त अनेकांचे मला फोन आले, अनेकाने मेसेज पाठवले, सदिच्छा व्यक्त केल्या. तर मी सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देऊ इच्छितो, कळलं की नाही. आपल्या सगळ्यांच्या सहवासात हा प्रवास चाललेला आहे. आणि ठीक आहे, आम्ही आता महाराजांनी मला हे प्रवचनाचं काम दिलेलं आहे. किती 98 पासून मी प्रवचन करतोय. पण प्रवचन करताना तुम्ही सगळे समोर असता म्हणून त्या प्रवचनाला मजा येते ना. म्हणून समर्थ रामदासांनी जे महत्व दिलेलं आहे दासबोधामध्ये, श्रोता स्तवन केलेलं आहे. खास श्रोत्यांना महत्व दिलेलं आहे. समोर श्रोता असतो म्हणून वक्त्याला महत्व आहे, कळलं की नाही. आणि माझं सुदैव असं की पाचोरावासी सगळे मंडळी माझ्यासमोर
नेहमी नित्यनियमाने यायची प्रवचनासाठी. म्हणजे आपल्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये, आपल्या सिद्धगिरीमध्ये आणि त्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे मी प्रवचन करू शकत होतो. म्हणजे काय, भगवंताला सगळ्यात प्रिय कोण असतो? जसं योगेश्वर भगवंताने म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, जो कोणी माझं ज्ञान प्राप्त करतो आणि त्याचं प्रबोधन इतरांना करतो तो मला जास्त प्रिय आहे. बस. दुसरी गोष्ट, सद्गुरू आज्ञा. माझे सद्गुरू काळ सिद्धेश्वर महाराज, त्यांनी मला आज्ञा काय केली? ए बाबा, आम्ही झाडं लावलेली, ती झाडं लावलीत, ह्या सगळ्या झाडांना पाणी द्यायचं काम तू करायचं. बस तेच कार्य करतोय. कळलं की नाही? तर आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आणि काय आहे, ठीक आहे, हा प्रवास चालू आहे, एक रंगमंच आहे, रंगमंच. ह्या रंगमंचावर मी माझी भूमिका करतोय महाराज यांच्या आज्ञेप्रमाणे. कळलं ना? आणि ती भूमिका चालू असताना बघा कसं आपण म्हणतो ना, वसंताला विशेष महत्व. आता आपण वसंत पंचमी साजरी केली बघा. वसंत ऋतू, वसंत ऋतू, वसंत ऋतूची महात्म्य काय? निसर्ग, निसर्ग. आपण जेव्हा गंगा मातेचं दर्शन घेतो, हरिद्वारला जातो, ऋषिकेशला जातो, गंगा स्नान करतो आणि सगळ्या समोरचा तो निसर्ग बघतो, काय मजा येते, काय मजा येते बघा. कळलं ना? म्हणजे महत्व कशाला? ही संपूर्ण सृष्टी जी आहे ना, सृष्टी म्हणजे भगवंताचंच रूप आहे. हो, देव कुठे? साक्षात्कार, साक्षात्कार. हे साक्षात आकाराने आपल्या समोर जे पसरलेलं आहे हे भगवंताचंच रूप आहे. म्हणून या सृष्टीला ईश्वरत्वाने बघा, ईश्वर म्हणून बघा, देव म्हणून बघा. या सृष्टीकडे पाहताना असा दृष्टिकोन ठेवा, ही संपूर्ण सृष्टी म्हणजे भगवंताचं रूप आहे, म्हणजे माझंच रूप आहे. जसं तत्वमसी महावाक्यात सांगितलं की नाही. आणि चिन्मय परमेश्वर परमात्मा जो आहे, कळलं ना, तो काय करतो? हे संपूर्ण सृष्टी आकाराला आलेलं आहे. कोणामुळे? जसं कारंड्यामध्ये अनंत जीवात्मे आहेत, त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार देहधारण करून भूतलावर येतात. त्याच पद्धतीने हा जीवात्मा जो ह्या देवामध्ये आहे तो त्याच्या त्याच्या कर्मसुकृताप्रमाणे ह्या भूतलावर देहधारण करून आला. आजच्या दिवशी आला. म्हणजे आज किती? 80 वर्ष पूर्ण झाली. कळलं की नाही? 80 वर्ष पूर्ण झाली. आता 21 वर्षाला सुरुवात होईल. ठीक आहे, ही आपली फक्त कालगणना आपण करतो. कळलं की नाही? पण हे सगळं करत असताना ठीक आहे, अनंत जन्म झाली. हो, आतापर्यंत काय, ह्या शरीरामध्ये आता वावरतोय, पण अशी अनंत जन्म झालेली आहेत. कळलं की नाही? हा जीवात्मा जो आहे, हा जीवात्मा ह्या भूतालावर अनंत देह धारण करून येतो. अनेक प्रकारच्या कर्मसुकृताप्रमाणे. कळलं की नाही? सत्वगुण अधिक झाला, नर देह प्राप्त होता. म्हणून म्हटलं ना, पाप पुण्यम समम कृत्वा नर योनिषी जायते. नरदेह कधी प्राप्त होतं? जेव्हा पाप पुण्य समान होतो तेव्हा. कळलं की नाही? आणि अशा पद्धतीने अनेक देह धारण करून येतो. पण भगवंताने पण काय दाखवलं? भगवंताने सगळे अवतार घेतले, 10 अवतार, मत्स्य कुर्म वराह वगैरे वगैरे. पण कुठल्याही अवतारामध्ये वावरताना त्याने असं नाही दाखवलं. वराह अवतारामध्ये असताना सुद्धा 10 मुलांची लेंडारा घेऊन फिरत होता भगवंत, हसत हसत. तो तिकडे वैकुंठात जायलाच तयार नाही आहे. शेवटी देवांनी शिवशंकराला सांगितलं आणि शिवशंकराने शेवटी परशुचा आघात केला त्याच्यावर. तेव्हा भगवंत देह सोडून हसत हसत बाहेर पडतोय. म्हणजे भगवंताने काय दाखवलं? ही सगळी अनंत रूप ही माझीच रूप आहेत. कळलं की नाही? महाराज म्हणायचे ना, मुंगीच्या पावलात पण देव आहे. असं तर हे ज्ञान जे आहे सद्गुरू माऊलीने आपल्याला दिलं. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण शिवशंकराचं नेहमी म्हणतो, आत्मा तो आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम गृहे पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचरयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वो गिरो यद् यद् कर्म करोमि तद्दखिलम शंभो तवाराधनम. अहो संपूर्ण काय चाललंय? अहो हे शंकराच्या शिवशंकराचीच लीला आहे. कळलं की नाही? आणि शिवशंकर आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये राहून त्याचीच लीला चाललेली आहे. तर पुनश्च आज माझा वाढदिवस, त्यानिमित्ताने आपण मला अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. कळलं की नाही? मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. कळलं? आणि ठीक आहे, वाटचाल करायची. अहो काय,
जोपर्यंत आपण ह्या शरीरामध्ये वावरतोय, भगवत स्वरूपच आहे आपलं शरीर. म्हणजे काय? शरीर ही भगवंताची प्रॉपर्टी आहे आणि आपण त्याचे, हा जीवात्मा हा विश्वस्त आहे, जीवात्मा ट्रस्टी आहे, ह्या शरीरामध्ये वावरतोय. पण शरीर काय आहे? हे भगवंताची प्रॉपर्टी आहे, पंचमहाभूतांचं शरीर आहे, आपण घेतलेलं आहे. कळलं की नाही? या छान सुंदर कार्य करायचं आणि शेवटी भगवंताला द्यायचं. म्हणजे आपली भूमिका जी आहे या रंगमंचा, पृथ्वीच्या रंगमंचावर छान सुंदर भूमिका करावी आणि एक्झिट अशी करायची की लोकांनी टाळ्या वाजवायला पाहिजे, वा 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 काय कार्य केलं. कळलं की नाही? अशी एक्झिट करायची छान सुंदर. तर पुनश्च सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि सगळी आपल्या काडसिद्धेश्वर माऊलीची कृपा आहे आणि काडसिद्धेश्वर माऊलीच्या कृपा आशीर्वादाने हे कार्य ठीक आहे, छान सुंदर कार्य चालूच राहणार आहे. ही त्याची लीला आहे ना, त्यांनी ते कार्य दिलेलं आहे, करत राहायचं. आणि मग आपण काय म्हणतो? येतो जातो जरिया देही, जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही. अहो आपण अमरच आहोत की, हा अमरत आहोत, मुक्त आहोत. तर हे शुद्ध ज्ञान प्राप्त करूया, तत्वमसी महावाक्याचा जप करूया, मी आत्मा आहे हाच निश्चय करूया. जय काडसिद्ध, जय काडसिद्ध, जय.